चला तर मंडळी, आज करूयात मस्त चमचमीत असा मसाले भात. अगदी लग्नाच्या पंक्तीत जसा होतो अगदी तसाच्या तसा मसाले भात मी घरच्या घरी करणार आहे. तर त्यासाठी मी इथे कट केलेला बटाटा, टोमॅटो, शिमला मिरची, कांदा, त्याचबरोबर इथे 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, कढीपत्त्याची पानं आणि आलं लसणाची पेस्ट. आता काय करायचं आहे, इथे कुकर गरम करून घ्यायचा, त्यामध्ये घालायचं आहे 1 चमचा तेल. त्याचबरोबर अजून जर का टेस्ट छान वाढवायची असेल तर मग 1 चमचा त्याच्यामध्ये तूप घालायचं आहे. तेल आणि तूप छान गरम झालं की मग त्याच्यामध्ये मोहरी, जिरं, त्याचबरोबर इथे मी 2 लवंगा घातलेल्या आहेत, हिरवी मिरची घालायची, कढीपत्त्याची पानं घालायची आणि उभा चिरलेला कांदा घालायचा आहे. साधारण मी इथे एक छोटा कांदा घेतला होता, तो उभा चिरून घालून घ्यायचा, छान असं परतवून घ्यायचं. त्यानंतर आलं लसणाची पेस्ट घालायची, तीसुद्धा 1-2 मिनिटभर कांद्यासोबत परतवून घ्यायची. त्यानंतर याच्यामध्ये घालायचा आहे उभा चिरलेला टोमॅटोसुद्धा चांगला सॉफ्ट होईपर्यंत कांद्यासोबत छान असा परतवून घ्यायचा आहे. टोमॅटो मऊ झाला की मग याच्यामध्ये घालणार आहोत आपण काही मसाले. तर मग मसाल्यांमध्ये मी घालणार आहे इथे 2 चमचे धणा पावडर, 2 चमचे गरम मसाला, त्याचबरोबर इथे मी पाव चमचा हळद घातलेली आहे आणि इथे अर्धा चमचा लाल तिखट घातलेलं आहे. हिरव्या मिरच्या घातल्यात त्यामुळे तिखटाचं प्रमाण थोडंसं मी कमी ठेवलेलं आहे. तुम्ही तुमच्या अंदाजानुसार लाल तिखट याच्यामध्ये घालू शकता. आता थोडंसं पाणी घालायचं आणि छान तेल सुटेपर्यंत हे मसाले परतवून घ्यायचे. तेल सुटायला सुरुवात झाली की मग याच्यामध्ये शिमला मिरची आणि बटाटा घालून घ्यायचा. तुम्हाला जर का अजून भाज्या घालायच्या असतील तर याच्यामध्ये तुम्ही फरसबी, वाटाणा, फ्लावर या भाज्या घालू शकता. आता याच्यामध्ये तांदूळ घालायचा आहे. अर्धा तास भिजत ठेवला होता मी हा तांदूळ, तो घालून घ्यायचा, छान असं मिक्स करून घ्यायचं. अर्धा ग्लास याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे, चवीनुसार मीठ घालायचं, पुन्हा एकदा छान असं ढवळून घ्यायचं आणि कुकरचं झाकण लावून एक साधारण 4 शिट्ट्या आपल्याला याच्या काढून घ्यायच्या आहेत. शिट्ट्या झाल्या की मग पूर्णपणे कुकर गार करून घ्यायचा आणि तुम्ही बघू शकता मस्त असा लग्नातल्या पंक्तीतला मसाले भात रेडी आहे. तर नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब. थँक्यू.